स्वागत करतो। आमकही बातें विथ अक्षयचे वीकली एपिसोड्स आपण YouTubeला बघत असतो आणि मी सुद्धा खूप एक्साइटेड असतो तुमच्याशी नवीन गोष्टी शेअर करायला, नवीन गप्पा शेअर करायला। तसं पाहता आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक गोष्टींचा ठसा आहे। त्यामध्ये क्लासिकल म्युझिकचं सुद्धा वर्चस्व खूप आहे। तेव्हा जेव्हा क्लासिकल म्युझिकचा विषय निघतो तेव्हा बरेच लिजेंड्स आपल्याला आठवतात आणि एका लिजेंडचं नाव घेतल्याशिवाय हा विषय पुढे जात नाही आणि जाऊ शकत नाही खरं तर, कारण त्या स्वतः संगीत क्षेत्रामध्ये संगीत संस्थान आहेत, भारतीयांना लाभलेलं एक सुरेल स्वप्न आहेत त्या। तर आजचा आणखी बातें विथ अक्षयचा एपिसोड मी डेडिकेट केलाय ज्यांनी प्रत्येक भारतीयांच्या मनावर अधिराज्य केलं अशा सूरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना। तसं पाहता प्रत्येक भारतीयाचं अगदी जवळचं व्यक्तिमत्व लता मंगेशकर यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 मध्य प्रदेश मधील इंदोर मध्ये झाला। यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर आणि आई शुद्धमती यांना एकूण 5 अपत्ये झाली। सगळ्यात मोठ्या लता दीदी आणि त्यानंतर मीना, आशा, उषा आणि सगळ्यात लहान म्हणजे पंडित हृदयनाथ मंगेशकर। पंडित दीनानाथ मंगेशकर हे त्या काळी खूप मोठे शास्त्रीय गायक होते, नट होते, शिवाय स्टेजवर सुद्धा त्यांची कामं त्या काळी चालायची। त्यामुळे एकंदरीतच घरामध्ये खूप मोठं क्लासिकल वातावरण होतं। पण लहानपणी लता दीदींना एक गोष्टीची आवड अजिबात नसायची, फक्त त्या ऑब्झर्व करायच्या या गोष्टी। लता दीदींच्या लहानपणी पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्याकडे काही विद्यार्थी क्लासिकल संगीताचे धडे घ्यायला येत असत। लता दीदी त्यांना फक्त ऑब्झर्व करत असायच्या आणि एकदा पंडित दीनानाथ मंगेशकरांनी त्यांच्या विद्यार्थ्याला एक हरकत घ्यायला सांगितली, पण ती हरकत त्या विद्यार्थ्याला काही केलं येईना। पण बाजूला बसलेल्या लहानग्या लता दीदींनी ती हरकत अगदी योग्य घेतली जशी त्यांच्या वडिलांना म्हणजे पंडित दीनानाथ मंगेशकरांना अपेक्षित होती। आणि त्यानंतर पंडित दीनानाथ मंगेशकरांनी लता दीदींना शास्त्रीय गायनाचे धडे द्यायला सुरुवात केली। लता दीदींनी वडिलांसोबत शास्त्रीय गायनाचे धडे घेतले आणि 5 वर्षाचे असताना त्यांनी वडिलांसोबत काही संगीत नाटकांमध्ये सुद्धा त्यांनी कामं करायला सुरुवात केली। संगीताच्या कॉन्सर्ट मध्ये सुद्धा त्या जात असत। पण जशी जशी वेळ गेली तशी तशी पंडित दीनानाथ मंगेशकर यांची तब्येत खराब होत गेली आणि लता दीदी 12 वर्षाचे असताना पंडित दीनानाथ मंगेशकर हे वारले। आणि त्यानंतर सगळी घराची जबाबदारी ही लता मंगेशकर यांच्यावर आली, कारण भावंड अजून लहान होते। आणि याच काळामध्ये लता दीदींना मदत केली ती म्हणजे मास्टर विनायक यांनी। मास्टर विनायक हे खूप मोठे नट होते, डिरेक्टर होते आणि ऍक्टर नंदा यांचे मास्टर विनायक हे वडील। तेव्हा मास्टर विनायक यांनी लता दीदींना सांगितलं की तू तुझी फॅमिली मुंबईला शिफ्ट कर, आपण गाण्यामध्ये स्ट्रगल बघूया काय होतं म्हणून। लता दीदींनी मास्टर विनायक यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांची फॅमिली मुंबईला शिफ्ट केली आणि मास्टर विनायक यांनी लता दीदींना त्याकाळी वसंत जोगळेकरांचा सिनेमा मिळवून दिला। या सिनेमामध्ये पहिल्यांदा लता दीदींनी ऍज अ ऍक्टर म्हणून किंवा ऍज अ सिंगर म्हणून पहिल्यांदा मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं। हसाल किती या सिनेमामुळे लता दीदी खऱ्या अर्थाने सिनेमा सृष्टीमध्ये आल्या, पण त्यांची इच्छा होती की त्यांना हिंदी फिल्मसाठी गाणं गायचं होतं। पण त्याच काळात त्यांनी उस्ताद अमानत अली खान यांच्याकडून शास्त्रीय गायनाचे सुद्धा धडे घेतले आणि याच काळामध्ये लता दीदींची भेट झाली गुलाम हैदर यांच्याशी। गुलाम हैदर साहेब त्याकाळी शहीद सिनेमाचे म्युझिक डायरेक्टर होते आणि शहीद सिनेमा हा यश मुखर्जी साहेबांचा होता। तेव्हा गुलाम हैदर साहेबांना लता दीदींचा आवाज खूप आवडला आणि ते लता दीदींना घेऊन यश मुखर्जी साहेबांकडे गेले। पण यश मुखर्जींना लता दीदींचा आवाज आवडला नाही आणि त्यांनी लता दीदींना त्याकाळी रिजेक्ट केलं, कारण त्याकाळी लता दीदींचा आवाज हा खूप कोमल होता आणि शमशाद बेगम, नूर जहां किंवा जोहराबाई आंबालेवाली या जड आवाजांच्या गायिका त्या काळी चालत असायच्या। पण गुलाम हैदर यांना लता दीदींचा आवाज आवडला होता आणि त्यानंतर त्यांनी मजबूर या सिनेमामध्ये लता दीदींना संधी दिली आणि त्यानंतर लता दीदींनी 1 से 1 हिट गाणे आपल्या बॉलिवूड सिनेमामध्ये सुद्धा दिले। तसं पाहता 1950 पासून हा लता दीदींचा खरा चालता काळ होता, कारण 1 से 1 बडकर म्युझिक डायरेक्टर सोबत लता दीदींनी काम केली। नौशाद, वसंत देसाई, सलील चौधरी आणि नव्याने उदयाला येणारे आपले SD बर्मन, पुन्हा लक्ष्मीकांत प्यारेलाल सगळ्यांसोबत लता दीदींनी कामं केली। आणि लता दीदींचा इंटरव्ह्यू परवा मी सहज ऐकला, तेव्हा लता दीदींनी त्यांच्या स्ट्रगल काळामधला एक किस्सा सांगितला की मी लोकलने त्याकाळी प्रवास करायचे आणि तेव्हा एक ऍक्टर होता जो मला बोलता बोलता सहज म्हणाला की तुमच्या महाराष्ट्रीयन लोकांमध्ये ऍज अ सिंगर म्हणून तुम्ही खूप मोठे आहात, पण तुम्ही जेव्हा हिंदी किंवा उर्दू गाणं म्हणता तेव्हा तुमचा ऍक्सेंट कुठेतरी आड येतो। तेव्हा हे लता दीदींना खूप खुपलं आणि त्यांनी त्याकाळी एक उर्दूचा शिक्षक त्यांनी ठेवला आणि उर्दूची कमांड जर तुम्ही आता लता दीदींची पाहिली तर खरंच हे खूप लाजवाब होतं। म्हणजे त्यानंतर लता दीदींनी 1 से 1 सुपरहिट गाणी दिले,
त्यानंतर मधुमती हा एक सिनेमा आला होता ज्यामध्ये दिलीप कुमार आणि वैजयंती माला होते. त्यामध्ये सलील चौधरी यांनी म्युझिक डायरेक्ट केलेलं आज आले मेरे परदेसी यासाठी लता दीदींना पहिल्यांदा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. आणि त्यानंतर लता दीदींनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. 1962 मध्ये जेव्हा चीनने भारतावर आक्रमण केलं तेव्हा आपले शेकडो जवान धारातीर्थी पडले. तेव्हा कवी प्रदीप यांनी लिहिलेलं ए मेरे वतन के लोगो आणि सी रामचंद्र यांनी कंपोज केलं ते गाणं. आणि ते गाणं अक्षरशः इतकं लोकप्रिय झालं की त्या कालचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या डोळ्यात सुद्धा या गाण्याने पाणी आणलं होतं. लता दीदींनी काही मराठी सिनेमामध्ये सुद्धा संगीत दिग्दर्शक म्हणून सुद्धा कामं केली आणि ते सिनेमे सुद्धा अगदी सुपर डुपर हिट होते. त्यातली गाणी खूप गाजली. त्यामध्ये मराठाची तुका मेळवावा, राम राम पाहुणं असे अनेक सिनेमे होते ज्यामध्ये लता दीदींनी आनंद घन या नावाने म्युझिक डायरेक्शन केलं होतं. लता दीदींनी त्या काळी अक्षरशः प्रत्येक भारतीयाच्या मनावर अधिराज्य केलं होतं आणि अजून सुद्धा त्या करतायत. कारण अजून सुद्धा प्रत्येक भारतीय माणूस लता दीदींची गाणी अगदी आपुलकीने ऐकतो, आवडीने ऐकतो. तर आजचा हा आणखी बातमी अक्षरचा एपिसोड मी लता दीदींना डेडिकेट केला. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर कळवा. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटूयात पुढच्या आठवड्यामध्ये. तोपर्यंत नमस्कार.